आपल्या गावामध्ये सर्वात जास्त हिरवळ कुठं असते ते आपल्याला सांगणार आहे दीपक भाऊ. तर तुम्हाला जागा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघावं लागेल. तर आता मासे खायचं मन झालं तर म्हणून मासे आणायला गेलो. तर दिवाळीमध्ये तर फराळाचं खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हणलं आता जरा झणझणीत रस्सा खाऊया म्हणून मासे घेऊन आलेलो होतो. आता आपण भेटायला जाणार आहे दीपक भाऊला. तर दिवाळीची तुम्हाला काही टिप्स देणार आहेत दीपक. आज दिवाळी आहे. आज दिवाळीचे लक्ष्मीपूजन आहे. तुम्हाला समजायला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तुम्हाला विषय काय विषय पाहिजे का? आज फटाके वाजवायचा दिवस आहे. आणि दीपक भाऊच्या तुम्ही नायक हॉटेलवर चहा प्यायला आलात तर दीपक भाऊ तुम्हाला 8 रुपयाला एक चहा देणार आहे. नाही. हे व्हिडिओ बघून आलात तर हा एवढं बघून आला तर 8 रुपयाला, नाही बघून आला असतं तर 15 रुपयाला करायला पाहिजे तसं. बरं आता हे दीपक भाऊ तुम्ही ह्या प्लेसला कशामुळे दुकान टाकलेलं मला समजून काही बघा नाही. मेन पॉईंट आहे हे. इथून तुम्हाला सकाळी सकाळी जरा हिरवगार दिसतं म्हणून मी असं मला कोण ऐकण्यात आलं नाही. बोलायचे म्हणजे टायमिंग सांगा ना आम्हाला पण हिरवाचं कधी असतं कधी नाही. 7 ते 9 का हा एवढं हिरवा गाडी दिसते. तर दीपावलीमध्ये तर काय फोटोशूट वगैरे करायला काय टाइम भेटला नाही. लक्ष्मीपूजन दिवशी तर दुकानावर वगैरे बसावं लागलं. घरी आपल्या दुकान असल्यामुळे खूप गर्दी वगैरे होती. मग आता फोटोशूट करायला म्हणलं आज फोटोशूट वगैरे करून घेऊया. मग शेजारचा पोरग पण आला माझा फोटो काढून बाहेर म्हणून मी त्याचे फोटोशूट वगैरे केले. तर भेटूया सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये.